आता या व्हिडिओमध्ये आपण या लेक्चरमध्ये काय बघणार आहोत, नेक्स्ट दॅट इज द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द मेटल्स. याच्या अगोदर आपण काय बघल्या, फिजिकल प्रॉपर्टी बघल्या, त्याच्यामध्ये मेटल्सच्या आपण बघल्या आणि दुसऱ्या कशा बघल्या, नॉन मेटल. आता याच्यामध्ये बघायचे आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द मेटल्स. आता बघा, जे मेटल्स असतात ना ते रिएक्टिव्ह असतात, ते रिएक्शन मध्ये भाग घेतात. ओके, मेटल्स आर रिएक्टिव्ह अँड दे लूज द इलेक्ट्रॉन. अतिशय महत्वाचं आहे, हमेशा लक्षात ठेवायचं की जे मेटल असतात ना ते रिएक्टिव्ह असतात आणि ते इलेक्ट्रॉन देतात. इलेक्ट्रॉन घेतात का ते, या ठिकाणी इलेक्ट्रॉन देणार आहे. दॅट दे लूज द इलेक्ट्रॉन इझिली अँड बिकम द पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन्स. दॅट्स व्हाय मेटल्स आर कॉल्ड एज द इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स. ओके, इलेक्ट्रॉन लूज करतात, त्यांच्यामुळे त्यांच्या डोक्यावर कोणता चार्ज येतो, पॉझिटिव्ह चार्ज येतो, म्हणून त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. ओके, नाउ जस्ट रायटिंग द हेडिंग नेम. काय हेडिंग आहे आपली आता, हेडिंग काय आहे, chemical properties of metals. मेटल्स. त्यामधला पहिला पॉइंट जर म्हटलं तर तो म्हणजे मेटल्स आर रिएक्टिव्ह. हे काय, रिएक्टिव्ह आहे. ठीक आहे, चला. रिएक्टिव्ह म्हणजे काय, दे लूज द इलेक्ट्रॉन. हे काय लूज करतात, दे लूज इलेक्ट्रॉन्स. ओके, आता हे इलेक्ट्रॉन्स लूज करायला. आता इलेक्ट्रॉन लूज करणं म्हणजे यांच्यामध्ये चार्ज येतो, त्याला म्हणतात पॉझिटिव्ह चार्ज. ओके, दे लूज इलेक्ट्रॉन अँड गेट पॉझिटिव्ह चार्जेस, पॉझिटिव्ह चार्ज ऑन इट. That's why they are called as इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. म्हणजे या ठिकाणी मला एवढंच सांगायचं की एलिमेंट्स जे असतात ना, सॉरी, या ठिकाणचे कोण, या ठिकाणचे जे मेटल्स आहेत दे आर द इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स. कसे असतात, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट असतात, बिकॉज दे लूज द इलेक्ट्रॉन. ते काय करत आहेत, लूज करत आहेत, इलेक्ट्रॉन लूज करत आहेत. ठीक आहे, त्यानंतरचा जो पुढचा पॉईंट असणार आहे, आता एक या ठिकाणी आपल्याला एक ट्राय दिस म्हणून एक पॉईंट दिलाय, त्यासोबतच दुसरा एक डू यू नो मधला पॉईंट आहे, आपण तो बघूया. पॉईंट काय म्हणतोय, सबस्टन्सेस विच आर द गुड कंडक्टर्स. ओके, तुम्हाला माहिती आहे आपण एक प्रॉपर्टी बघल्या होत्या मेटलची, त्याच्यामध्ये म्हटले की मेटल्स आर द गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. Okay, substances which are good conductors of, usually they are the good conductor of electricity as well as. म्हणजे जे substances हीट साठी गुड कंडक्टर असतात, सेम तेच सबस्टन्सेस कशासाठी गुड कंडक्टर असणार आहेत, इलेक्ट्रिसिटी साठी सुद्धा पण गुड कंडक्टर असतात. ओके, सिमिलरली बॅड कंडक्टर्स ऑफ हीट अँड ऑल्सो बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. बट द एक्सेप्शन, अतिशय महत्वाचं आहे, द एक्सेप्शन डायमंड इज द बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी बट द गुड कंडक्टर ऑफ हीट. म्हणजे हा पॉईंट मला समजून घ्यायचा आहे, थोडंसं इकडे लक्ष द्या. मी काय म्हणतोय, जे मेटल्स असतात, मेटल्स सिंपली तुम्हाला माहिती आहे, मेटल्स म्हणण्यापेक्षा कोणताही एखादा एलिमेंट आहे किंवा सबस्टन्स आहे, काय म्हणतात त्यांना, सबस्टन्स. ओके, सबस्टन्सेस जे गुड कंडक्टर आहेत, काय आहेत, गुड कंडक्टर. पण दोघांचे आता दोन प्रकारचे कंडक्टर असतात, त्यामधला गुड कंडक्टर हीट, तेच गुड कंडक्टर कोणाचे असतात, इलेक्ट्रिसिटी. ओके, मी काय म्हणतोय, दोज गुड कंडक्टर्स विच आर गुड फॉर द हीट कंडक्टिव्हिटी, दे सिमिलरली दे आर ऑल्सो गुड कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिसिटी. सेम जे बॅड कंडक्टर असतात ते हीट साठी पण बॅड कंडक्टर असतात आणि इलेक्ट्रिसिटी पण बॅड कंडक्टर असतात. पण या ठिकाणी एक एक्सेप्शन आहे, अपवाद आहे. तो अपवाद म्हणजे डायमंड. तो अपवाद कोणता आहे, डायमंड. म्हणजे इथलं एक्सेप्शन महत्वाचं आहे. मग एक्सेप्शन म्हणजे डायमंड जो आहे, एक्सेप्शन त्यामधला आहे डायमंड. म्हणजे आपण त्याला म्हणतो हिरा. हिरा असतो ना डायमंड. इट इज द गुड कंडक्टर ऑफ हीट और इलेक्ट्रिसिटी. इट इज द गुड कंडक्टर ऑफ हीट, not electricity. Diamond is good conductor of only heat, not what, electricity. लक्षात ठेवायचं, हे एक्सेप्शन तुम्हाला माहित पाहिजे, तुमच्याच बुक मध्ये आहे. तो पॉइंट तुम्हाला माहित पाहिजे की बाबा डायमंड काय गुड कंडक्टर आहे, कोणाचा, हीटचा. पण तो काय आहे, बॅड कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटीचा. म्हणजे दॅट इज नॉट अ गुड कंडक्टर ऑफ द हीट, इलेक्ट्रिसिटी.
पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला काल एक सांगितलं बाबा काही मेटल्स एवढे सॉफ्ट असतात चाकूने सुद्धा तुम्ही त्याला काय करू शकता, कट करू शकता. एक्झाम्पल मध्ये आपण सोडियम म्हटलं तर तुम्हाला एक्सपेरिमेंट मध्ये दिले सिंपली तो एकदा तुम्ही रीड करून घ्यावे. ठीक आहे. आता आपल्याला बघायचे रिॲक्शन्स ऑफ मेटलचे काय बघायचे, रिॲक्शन्स बघायचे. पहिली आहे मेटलची रिॲक्शन ऑक्सिजन सोबत. कोणाची रिॲक्शन होत आहे, ऑक्सिजन सोबत. मेटलची रिॲक्शन आपण कोणासोबत करावं, ऑक्सिजन सोबत करत आहोत. ठीक आहे. रिॲक्शन ऑफ मेटल विथ द ऑक्सिजन. आता जेव्हा केव्हा जो मेटल असतो तो ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करतो तेव्हा त्याचे मेटल ऑक्साइड तयार होतात. ओके. व्हेनेवर मेटल रिॲक्ट विथ ऑक्सिजन इट फॉर्म्स देअर ऑक्साइड. फॉर एक्झाम्पल सोडियमची रिॲक्शन जर ऑक्सिजन सोबत झाली तर सोडियम ऑक्साइड. मॅग्नेशियमची रिॲक्शन ऑक्सिजन सोबत झाली, मॅग्नेशियम ऑक्साइड तयार होतात. म्हणजे मेटल्स कंबाइंड विथ द ऑक्सिजन ऑन अ हीटिंग इन एअर अँड मेटल ऑक्साइड्स आर फॉर्म. ओके. नाउ आय एम जस्ट रायटिंग द हेडिंग नेम. पहिला पॉइंट इथे जो आपल्याला लिहायचा आहे तो म्हणजे मेटल्स रिॲक्ट विथ ऑक्सिजन. मेटलची रिॲक्शन कोणासोबत करताय मी, ऑक्सिजन सोबत. बघूया. व्हेन मेटल कंबाइन विथ ऑक्सिजन on a heating in air it forms काय फॉर्म करताय, इट फॉर्म्स मेटल ऑक्साइड. इट फॉर्म्स काय, मेटल ऑक्साइड्स. ओके. एक एक्झाम्पल म्हणलं तर एक सोडियम आहे. सोडियमची रिॲक्शन आपण ऑक्सिजन सोबत करूया तर काय फॉर्म करतोय, सोडियम ऑक्साइड. दॅट इज द सोडियम ऑक्साइड. म्हणजे त्या मेटलचे काय फॉर्म होत आहेत, ऑक्साइड्स फॉर्म होतात. जसं दुसरा एखादा आपण दुसरा आयर्न घेतलं मी, आयर्न Fe जर मी घेतलो, Fe म्हणजे आयर्न, त्याची रिॲक्शन ऑक्सिजन सोबत केलं तर काय फॉर्म होतोय, FeO2. दॅट इज द फेरस ऑक्साइड किंवा तर आपण सिंपली काय म्हणू शकतो, आयर्न ऑक्साइड म्हणू शकतो. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. अजून बरेच आहेत, आपण ते एक बघूया. इथे एक्झाम्पल दिले तुम्हाला. सोडियम मेटल कंबाइंड विथ ऑक्सिजन इन द एअर इवन ॲट रूम टेम्परेचर इट फॉर्म्स द सोडियम ऑक्साइड. ऑन दॅट इज द एक्सपोजर टू द सोडियम इझिली. तुम्हाला सांगतोय जर सोडियम जर हवेमध्ये असेल तर त्याला जाळ लागतो. त्याला काय लागतो, जाळ. सोडियम रेडिली कॅचेस द फायर. दॅट्स वाय प्रिव्हेंट दिस ऍक्सिडेंट इन द लॅबोरेटरी और एल्सवेअर दॅट सोडियम इज केप्ट इन द केरोसिन. सोडियमला कशामध्ये ठेवलं जातं, केरोसिन मध्ये ठेवलं जातं. कारण की जर सोडियमचा कॉन्टॅक्ट ऍटमॉस्फेरिक ऑक्सिजन सोबत आला तर तिथे काय तयार होते, फायर तयार होते. त्याच्यामुळे त्याला कुठे ठेवतात, अंडर द अंडर द केरोसिन. अँड ऑक्साइड्स ऑफ सम मेटल्स आर सोल्युबल इन वॉटर. आणि काही ऑक्साइड्सचे जे मेटल असतात ते पाण्यामध्ये काय होतात, विरघळतात. दे आर द सोल्युबल इन वॉटर अँड दे रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म द अल्कली. खूप महत्वाचं आहे. आणि ते पाण्यामध्ये मिक्स होतात आणि काय फॉर्म करतात, अल्कली फॉर्म करतात. जर तुम्ही म्हटलं सर आता हे NO2 किंवा आपण या ठिकाणी घेतलं सिंपली हे जर फॉर्म्युला घेतला कोणता, Na2O. दॅट इज द Na2O. याला आपण नायट्रस काय म्हणूयात, आपण सोडियम ऑक्साइड. सोडियम ऑक्साइडची रिॲक्शन मी कोणासोबत केलो, H2O सोबत केलो. काय तयार होईल, जेव्हा सोडियम ऑक्साइड हा H2O सोबत रिॲक्ट करतो, कंबाईन होतो, तेव्हा काय फॉर्म होणार आहे, अल्कली फॉर्म होणार आहे. सोडियम हायड्रोऑक्साइड इज अ form. That is the two sodium hydroxide molecules are formed with the two NaOH. Okay. म्हणजे काही some metal oxides are soluble in water and forms alkali. काय फॉर्म करतात, त्यांचे अल्कली फॉर्म करतात. म्हणजे सोडियम हायड्रोऑक्साइड काय आहे, अल्कली आहे. कारण की याच्यामध्ये सोडियम ऑक्साइड हा आपण पाण्यामध्ये टाकलो तर तो विरघळला आणि त्याच्यापासून काय तयार झाला, सोडियम हायड्रोऑक्साइड. आणि तो काय आहे, अल्कली आहे. ठीक आहे. बघा मेटलची रिॲक्शन आपण ऑक्सिजन सोबत केल्या, मेटल ऑक्साइड तयार झाला. मेटल ऑक्साइडची रिॲक्शन आपण वॉटर सोबत केल्या तर अल्कली तयार झाला. हे पॉईंट तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. पुढचा जो पॉईंट आहे, we know that magnesium oxide, आता काय घेतलं तर magnesium oxide is formed
ऑन अ बर्निंग मॅग्नेशियम रिबन. मॅग्नेशियम रिबन भेटते आपल्याला, त्याला जर आपण बर्न केलं तर त्याच्यापासून आपल्याला काय भेटतोय, मॅग्नेशियम ऑक्साईड भेटतोय. म्हणजे मॅग्नेशियम, आता बर्न करणे म्हणजे काय, दॅट रिॲक्शन विथ द ऑक्सिजन. बर्न जळणे म्हणजे काय, त्याची रिॲक्शन कशासोबत होते, ऑक्सिजन सोबत होते. सिंपली लक्षात ठेवा. रोस्टिंग म्हणजे पण काय, रिॲक्ट विथ द ऑक्सिजन, त्याला आपण भाजणे म्हणतो. गोष्ट लक्षात ठेवायची. काय म्हणतो मी, मॅग्नेशियम रिॲक्ट विथ द ऑक्सिजन टू फॉर्मेशन ऑफ द मॅग्नेशियम ऑक्साईड. आपल्याला माहिती आहे मेटलची रिॲक्शन ऑक्सिजन सोबत करा, ऑक्साईड फॉर्म करा. आता डबल, आता मी काय केलं, मेटल दॅट मॅग्नेशियम ऑक्साईडला पाण्यामध्ये टाकलं तर काय तयार झाला, मॅग्नेशियम हायड्रो ऑक्साईड. त्याचा काय तयार झाला, अल्कली तयार झालेला आहे. ओके, मी आता नोट करेल या साईडला. when magnesium ribbon magnesium ribbon burn, it forms, काय फॉर्म करते सांगा रे, it forms magnesium oxide, it forms the magnesium oxide. Mg plus O2 फॉर्मेशन ऑफ MgO2 किंवा 2MgO. आता जे बॅलन्सिंग आहे ते आपल्याला करावं लागेल. काय दिलेलं आहे, 2MgO. 2MgO. ओके, आता हा MgO मी काय घेतलं, मॅग्नेशियम ऑक्साईड आहे ना, त्याला घेतलं आणि कशामध्ये टाकलं माहिती आहे का, पाण्यामध्ये. रिॲक्ट विथ द वॉटर. व्हॉट विल बी फॉर्म, दॅट मॅग्नेशियम ऑक्साईड dissolved in water and forms magnesium hydroxide. Magnesium hydroxide. And that 2MgO plus H2O, formation of MgOH2. That is the two molecules of magnesium hydroxide form. म्हणजे मॅग्नेशियमचा अल्कली तयार झाला. इतर मी तुम्हाला सांगतो बरेच आपण रिॲक्शन लिहित आहोत. म्हणजे पहिलं मेटलची रिॲक्शन ऑक्सिजन सोबत करा, तुम्हाला मेटल ऑक्साईड भेटतात. मग जो ऑक्साईड आहे त्याला पाण्यासोबत रिॲक्ट करा, तुम्हाला त्याचे काय भेटतात, हायड्रो ऑक्साईड भेटतात. त्याचे काय भेटतात, अल्कली भेटणार आहे. हर एक पॉईंट तुम्हाला महत्वाचा आहे जो लक्षात ठेवायचा. यामध्ये कोणाला डाऊट आहे का एवढ्या रिॲक्शन मध्ये, प्रत्येक रिॲक्शन इथे केलोय प्रॉपरली. ओके, जर असेल तर मला झाल्यानंतर विचारा तुम्ही. ठीक आहे, आता दुसरी रिॲक्शन आहे रिॲक्शन ऑफ मेटल विथ द वॉटर. आता ह्याच्या अगोदर आपण काय बघितलं, रिॲक्शन ऑफ मेटल विथ द ऑक्सिजन. आता कोणासोबत करायचं आहे, वॉटर सोबत. वॉटर म्हणजे कोण, पाणी, H2O. ठीक आहे, चला बघूयात आपण काय असणार. आता मी सोडियम घेतलं, त्याला पाण्यामध्ये टाकलो, काय तयार होईल रे, सोडियम हायड्रो ऑक्साईड. ऑलरेडी माहिती आहे. त्यासोबत त्याच्यामधून महत्वाचं आहे हायड्रोजन गॅस रिलीज होतो. त्यासोबतच काय तयार होते, हीट तयार होते. ओके, when sodium and potassium metal react rapidly and vigorously with the water, it liberates the hydrogen gas. ते हायड्रोजन गॅसला लिबरेट करतात. बघा लक्ष द्या मी काय म्हणतोय. तिथं आणि याच्यामधला फरक काय माहिती का, तिथं मेटल ऑक्साईड होता. ओके, त्या ठिकाणी काय होतं, मेटल ऑक्साईड रिएक्टर होता वॉटर सोबत. तिथे हायड्रोजन लिबरेट होत होतं का, हायड्रोजन बाहेर पडत होता का, नाही. पण इथं डायरेक्ट तो मेटल आहे तो वॉटर सोबत रिॲक्ट झालाय, तर तिथं त्याचा अल्कली पण तयार होतो आणि त्यासोबत हायड्रोजन गॅस बाहेर पडतो आणि त्यासोबत काय तयार होत आहे, हीट. आता हीट तयार होत आहे म्हणजे ते आर द एक्झोथर्मिक रिॲक्शन. ते कोणत्या रिॲक्शन आहेत, एक्झोथर्मिक रिॲक्शन असणार आहे. ठीक आहे, बघूयात आपण सेकंड पॉइंट. मेटल रिॲक्ट विथ कोणासोबत, वॉटर. ओके, आपण ते सोडियम घेतलं आणि पाण्यामध्ये टाकलं, बॉम्ब बनतो. काय बनतो, बॉम्ब. खूप लवकर त्याच्यातून हीट बाहेर, एक्सप्लोजिव्ह सारखं काम करतो तो. पोटॅशियम पण, म्हणून त्याला कशामध्ये ठेवतात, इट केप्ट अंडर द केरोसिन. ओके, नाही तो अलग काढ. ओके, सोडियम अँड पोटॅशियम रॅपिडली रिॲक्ट विथ, रॅपिडली म्हणजे जलद गतीने, फास्ट, रॅपिडली रिॲक्ट विथ वॉटर अँड फॉर्म्स काय फॉर्म करतात बघा,
sodium hydroxide. Okay, and potassium hydroxide. Sodium hydroxide and the potassium hydroxide with the liberation of hydrogen gas, with the liberation म्हणजे रिलीज होणे, liberation of hydrogen gas and heat. अजून त्यासोबतच काय हीट आहे. ठीक आहे, आता ह्या दोन्ही रिएक्शन आपण या ठिकाणी नोट करूयात. पहिला आहे सोडियमची रिएक्शन. कोणाची रिएक्शन आहे पहिली? सोडियमची. दॅट सोडियम रिएक्ट विथ द वॉटर Na प्लस H2O. लक्षात ठेवायचं काय तयार होतो? NaOH प्लस काय रिलीज होतो? H2 प्लस काय रिलीज होते? हीट. हे तीन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी जे प्रोडक्ट आहेत ना ते लक्षात ठेवायचे आहेत. ओके, नंतर मी घेतलं पोटॅशियम. पोटॅशियम म्हणजे H2O, K प्लस H2O, फॉर्मेशन ऑफ KOH, फॉर्मेशन ऑफ KOH प्लस H2 प्लस हीट. ओके, these are the that metal react with the water. जर मॅग्नेशियमची रिएक्शन, मी काय म्हणतोय, जर मॅग्नेशियमची रिएक्शन आपण वॉटर सोबत केलं तर काय तयार होईल कृष्णा सांग? Mg2OH ओके, म्हणजे जेव्हा आपण मेटलची रिएक्शन वॉटर सोबत करतो तेव्हा त्याचे काय हायड्रोक्साईड तयार होतात, त्यासोबत लिबरेट काय होते? हायड्रोजन गॅस आणि हीट. थोडक्यात मला थोडंसं आपण रिव्हिजन घेऊया 2 मिनिटं. इथं मी काय केलं? मेटल ऑक्साईडची रिएक्शन केला. मी कशाची रिएक्शन घेतला? मेटल ऑक्साईड. आणि इथं मी मेटलची रिएक्शन घेतला. ओके, आणि या दोघांना आपण पाण्यामध्ये टाकल्या. कशामध्ये टाकल्या? पाण्यामध्ये टाकल्या. आता तुम्ही मला सांगायचंय इथं काय तयार होईल आणि इथं काय तयार होईल? इथं काय तयार होईल? हाय कप. हो, इथं काय तयार होणार आहे? ओके, आता या ठिकाणी जेव्हा मेटल ऑक्साईडची रिएक्शन हायड्रोजन त्याला आपण काय म्हणूया वॉटर सोबत होते तर तेव्हा काय तयार होतं? त्याचे अल्कली तयार होते. त्याचा सिंपली काय होतो? अल्कली तयार होतो. अजून काय तयार होतं? अजून काय तयार होतं? काय? नाही. इथं हायड्रोजन गॅस तयार होते का? तयार होत नाही. तेच तर सांगतोय मी. पण इथं मेटल सोबत रिएक्शन करा, याचं काय होतोय? अल्कली तर तयार होतोच, मेटल हायड्रोक्साईड तयार होतो. ओके, मेटल हायड्रोक्साईड तयार होतो. ओके, म्हणजेच काय? अल्कली तयार होते. सिंपली याला अल्कली म्हणूया. पण याच्यासोबत दुसरे बाय प्रोडक्ट आहे, त्याच्यामध्ये आहे H2 प्लस काय तयार होते? हीट तयार होते. हा फरक तुम्हाला माहित पाहिजे. ओके, आलं का लक्षात फरक? ठीक आहे, तुम्हाला कसं आहे बघूयात, आपण बुक मध्येच बघूयात. ठीक आहे, तुम्हाला ही वरची रिएक्शन आठवतात का? ऑक्साईडची रिएक्शन करा, फक्त तुम्हाला एकच प्रोडक्ट भेटणार. पण तेच जर तुम्ही या ठिकाणी याची रिएक्शन करा, मेटलची रिएक्शन वॉटर सोबत करा, प्रोडक्ट बघा, हायड्रोजन पण भेटणार. हा फरक तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, चला तर आता आपण पुढचा पॉईंट बघूया. ऑन द अदर हँड कॅल्शियम रिॲक्ट विथ द वॉटर. आता जो कॅल्शियम आहे ना तो रिॲक्ट विथ द वॉटर स्लोली करतो अँड लेस विगरसली. ओके, बघा जे पोटॅशियम आहे, जो सोडियम आहे तो विगरसली खूप जलद गतीने काय करणार आहे? रिॲक्ट करणार आहे. ओके, कोणासोबत? पाण्यासोबत. पण जो कॅल्शियम आहे तो स्लोली रिॲक्ट करतो विगरसली. द हायड्रोजन gas released in this reaction and collect the surface of the metal in the form of the bubbles and the metal floats on the water. आणि ते जो मेटल आहे, कॅल्शियम आहे, तो काय होणार आहे? फ्लोट होणार आहे. सेम रिएक्शन आहे, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं की रिएक्शन काय होणार आहे? स्लोली चालणार आहे. मी रिएक्शन पुट करेल त्या ठिकाणी. कॅल्शियम रिॲक्ट स्लोली and less vigorously and forms metal hydroxide किंवा calcium hydroxide and forms calcium hydroxide with releasing काय रिलीज करते? विथ रिलीजिंग हायड्रोजन गॅस अँड हीट. ओके, चालेल. ओके, आणि तुम्हाला सांगतोय आता जेव्हा हे रिएक्शन होते ना, हायड्रोजन गॅस रिलीज झालाय, बघा लक्ष द्या, हायड्रोजन गॅस रिलीज झालाय, त्याच्यामुळे त्याच्यावर बबल्स फॉर्म होतात. त्याच्यावर काय बबल्स? ओके,
आणि त्या बबल्समुळे तो जो मेटल आहे, तो जो कॅल्शियम आहे सिंथेसिसमध्ये, तो कॅल्शियम आहे तो काय होतो, फ्लोट होतो. फ्लोट म्हणजे तरंगतो. ओके, चला तर आपण रिएक्शन इथे कोट करूया. दॅट कॅल्शियम रिॲक्ट विथ द वॉटर. Calcium react with the water, formation of the calcium hydroxide plus hydrogen gas. हीट तयार व्हायची का इथं? इथं पण हीट तयार होते का बघूयात बरं आपण. ठीक आहे, त्या ठिकाणी हीट तयार होत नाही. का? कारण की ही रिएक्शन स्लोली चालते. ओके, बघा, 2 कॅल्शियम प्लस हायड्रोजन, फॉर्मेशन ऑफ कॅल्शियम हायड्रोक्साईड प्लस हायड्रोजन गॅस काय झालेला आहे इथं, लिबरेट झालेला आहे. आणि जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये हे रिॲक्शन जेव्हा लिहिलं ना, त्याला प्रॉपरली बॅलन्स करायचा आणि त्यांच्या स्टेट पण लिहायचा. जसं की हा सॉलिड आहे, हा लिक्विड आहे, ओके, हा ॲक्वियस आहे, हा गॅसियस आहे. हे लिहिणं बंधनकारक आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही जे लिहिली रिॲक्शन ना ती ऑथेंटिक वाटते आणि प्रॉपरली लिहिल्यासारखी वाटणार आहे. ओके, ही रिॲक्शन समजली, डन. ओके, जाऊ पुढे. ठीक आहे, आता बरेच रिॲक्शन्स आहेत जे आपण इथे बघूया. बघा, द मेटल्स, जसे की ॲल्युमिनियम. पहिलं ॲल्युमिनियमची रिॲक्शन मी कोणासोबत केलं, वॉटर सोबत. मला काय भेटला, Al2O3. ॲल्युमिनियम, आयर्न अँड झिंक डू नॉट रिॲक्ट विथ द कोल्ड और द हॉट वॉटर, बट दे रिॲक्ट विथ द स्टीम अँड टू फॉर्म देअर ऑक्साईड. खूप महत्वाचं आहे. तुम्ही जर ॲल्युमिनियम घेतल्या आणि पाण्यामध्ये टाकल्या, रिॲक्शन होईल का रे? नाही होणार, कारण की त्यांना हॉट वॉटर किंवा कोल्ड वॉटर नाही जमत. त्यांना लागणार आहे पाण्याची वाफ, त्याला म्हणतात स्टीम. त्याला काय म्हणतात, स्टीम. दॅट ॲल्युमिनियम, आयर्न, झिंक do not react with the cold or hot water, they react with the steam and to form their oxide. आता इथं ऑक्साइड फॉर्म आले. ओके, इथं काय फॉर्म आले, ऑक्साइड. अँड हायड्रोजन गॅस काय होणार आहे, रिलीज होणार आहे. ओके, आय विल पुट देअर वेट ना. मेटल्स लाईक aluminum, zinc, आणि दुसरा कोणता आहे, aluminum, zinc, and next is iron. Do not react with hot or cold water, but they react with steam, and forms metal oxide with a releasing hydrogen gas. ओके, बघा किती फरक आहे प्रत्येकांच्या रिॲक्शन मध्ये. जर मी सोडियम पोटॅशियम घेतलो, रिॲक्शन खूप फास्ट होते, हीट तयार होते, हायड्रोजन गॅस तयार होतो. ओके, त्यांचे अल्कली तयार होतात, हायड्रोक्साईड तयार होतात. ओके, त्याच्यानंतर मी काय घेतलं, दुसरा जो घटक कॅल्शियम घेतलं, त्याच्यामधून हीट पण तयार होत नाही, पण स्लोली चालते. ओके, आणि आता मी काय घेतलेलं आहे या ठिकाणी, ॲल्युमिनियम घेतलेलं आहे. ठीक आहे, ॲल्युमिनियम, झिंक, आयर्न, आणि दे डू नॉट रिॲक्ट विथ द हॉट वॉटर और कोल्ड वॉटर, बट दे रिॲक्ट विथ देअर, कोणासोबत रिॲक्ट होतात त्यांची, हे रिॲक्ट विथ द स्टीम. स्टीम म्हणजे पाण्याची वाफ, आणि त्यांच्यापासून ते काय तयार करतात, दे फॉर्म देअर ऑक्साइड्स अँड हायड्रोजन गॅस रिलीजेस. त्यांचे ऑक्साईड तयार करतात आणि काय करणार आहे त्या ठिकाणी, हायड्रोजन गॅस लिबरेट करणार आहे. बघा, लक्ष द्या, ॲल्युमिनियम रिॲक्ट with the water, form the Al2O3 oxide, aluminum oxide, and the releasing hydrogen gas. Iron react with the water, form the iron oxide. Zinc react with the water and forms the zinc oxides. Okay, done. म्हणजे आपण पहिल्यांदा बघल्या मेटल्स रिॲक्ट विथ द कोणासोबत, ऑक्सिजन. दुसरा जो पॉइंट बघितलेला आहे, मेटल्स रिॲक्ट विथ द वॉटर. खूप डीप मध्ये सांगतोय, प्रत्येक पॉइंट आपण या ठिकाणी काय करत आहोत, सेग्रिगेट करत आहोत आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, रिॲक्शन विथ वॉटर करण्यासाठी आपल्याला जस्ट एक डायग्राम आहे, कशी आहे बघा. यामध्ये बर्नर दिले आपल्याला, काय दिले, बर्नर. ओके, बर्नर म्हणजे काय माहिती आहे, फायरवाला. ठीक आहे, बर्नर. ग्लास फूड सोक्ड इन वॉटर. ओके, मेटल सॅम्पल आहे या ठिकाणी. ओके,
वॉटर आहे याच्यामध्ये, एक ऊल आहे, ऊल माहिती ना, ऊल कापूस, त्याच्यामध्ये पाण्यामध्ये भरून ठेवलं, इथे टाकलं आणि इथून हीट केलं, ह्याची पाण्याची वाफ तयार होते, काय होते पाण्याची वाफ. आणि इथे काय मेटलचं सॅम्पल आहे, म्हणजे जी स्टीम आहे ती इथे जाणार आहे आणि याच्यासोबत रिॲक्शन पार करणार आहे. आणि इथून आता हे मला सांगा, या ठिकाणी जेव्हा रिॲक्शन होईल तेव्हा काय तयार होतं माहिती का, एकतर मेटलचा काय तयार होतो, ऑक्साईड तयार होतो आणि त्यासोबत कोणता गॅस तयार होतो रे, हायड्रोजन गॅस. आणि तो हायड्रोजन गॅस इथून जातो आणि या पाण्यामध्ये जाऊन बुडबुडे बबल्स तयार करतो आणि बाहेर येतो. अशा पद्धतीने रिॲक्शन केली जाते, त्याच्यामधून हायड्रोजन पण बाहेर आला आणि मेटल ऑक्साईड पण तयार झालेला आहे. ओके, दॅट रिॲक्शन ऑफ अ मेटल विथ द वॉटर. ठीक आहे, आता ही झाली रिॲक्शन, कोणाची, रिॲक्शन ऑफ अ मेटल विथ द वॉटर. आता जो पुढचा पॉईंट आहे तिसऱ्या नंबरचा, रिॲक्शन ऑफ अ मेटल विथ द ऑक्सिजन. आपण थोडं बघल्यासारखं आहे का ऑक्सिजनची रिॲक्शन. ओके, बघूया त्याच्यामध्ये काय होते. इन अर्लियर चॅप्टर वी हॅव लुक्ड इनटू रिॲक्शन ऑफ द मेटल्स विथ द ऍसिड. ओके, माहिती आहे आपल्याला मेटल. मला सांगा बरं, मेटलची रिॲक्शन ऍसिड सोबत झालं तर काय तयार होतं, व्हॉट विल बी हॅपन, हायड्रोजन गॅस लिबरेट होतो का, होणार आहे. त्यासोबत काय तयार होतं, मेटलची रिॲक्शन जर आपण ऍसिड सोबत केलं तर काय होणार आहे, फाइंड आउट करा. ठीक आहे. When samples of aluminium, magnesium, iron or zinc are treated with the dilute sulfuric or the hydrochloric acid. तुम्हाला सल्फ्युरिक ऍसिडचा फॉर्म्युला माहिती आहे, H2SO4. HCl चा म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिडचा फॉर्म्युला HCl. सल्फेट or the chloride salts of the metals are the form. बघूया आपण. ओके, हायड्रोजन गॅस इज लिबरेटेड इन दिस रिॲक्शन. इथं सुद्धा कोणता गॅस लिबरेट होला, हायड्रोजन गॅस लिबरेट होतोय. अँड द रिॲक्टिव्हिटी ऑफ दिस मेटल्स कॅन बी इंडिकेटेड बाय, ही बघायची रिॲक्टिव्हिटी. सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह कोण आहे, मॅग्नेशियम, त्याच्यानंतर ॲल्युमिनियम, त्याच्यानंतर आयर्न. हा सिक्वेन्स आहे जो लक्षात ठेवायचा आहे. अजून आहेत बरेच, पण लक्षात ठेवा सगळ्यात जास्त मॅग्नेशियम आहे, त्यानंतर ॲल्युमिनियम, त्यानंतर झिंक आणि त्यानंतर आयर्न. ओके, मग आता तुम्ही जर बघले या सगळ्यांची रिॲक्शन, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, आयर्न आणि झिंक, त्यांच्या रिॲक्शन ऍसिड सोबत गेले. ओके, आणि इथे थोडंसं बुकमध्ये बोलतोय आय थिंक रॉंग आहे, रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ द ऍसिड पाहिजे, तर काय दिलेलं आहे, ऑक्सिजन दिले. हे करेक्शन करा, रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ द ऍसिड्स. ओके, जेव्हा मॅग्नेशियम HCl ऍसिड सोबत रिॲक्ट करतो, हायड्रोक्लोरिक ऍसिड, तेव्हा मॅग्नेशियम क्लोराईड तयार होतो. त्यासोबत काय रिलीज झालाय, हायड्रोजन गॅस रिलीज झालाय. ठीक आहे. त्यानंतर ॲल्युमिनियम जेव्हा रिॲक्ट करतो HCl सोबत, काय तयार होतंय, ॲल्युमिनियम क्लोराईड, दॅट इज द हायड्रोजन, त्या आपण ठिकाणी लिबरेट होते. आयर्नची रिॲक्शन करा, आयर्न क्लोराईड. झिंकची रिॲक्शन करा, झिंक क्लोराईड, त्या ठिकाणी काय होणार आहे, रिलीज होणार आहे. म्हणजे तुम्हाला इथे काय लक्षात ठेवायचं बघा थोडंसं. When samples of aluminum, magnesium, iron, zinc are treated with the dilute सल्फ्युरिक ऍसिड सोबत करा तुम्ही, किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत करा, किंवा सल्फेट किंवा क्लोराईड साल्ट सोबत करा, ते ऑफ द मेटल्स आर फॉर्म्ड. म्हणजे सल्फेट और द क्लोराईड साल्ट्स हे तयार होणार आहेत, ऑफ मेटल्स आर फॉर्म्ड, आणि त्यासोबत काय होणार आहे, हायड्रोजन गॅस तयार होणार आहे. ओके, त्या ठिकाणी इनपुट करतोय. कितवा आहे, थर्ड नंबरचा आहे ना. थर्ड कोणता आहे, मेटल्स रिॲक्ट विथ द ऍसिड. मेटल्स रिॲक्ट विथ ऍसिड. When metals react with acids, it forms their salts and hydrogen gas liberated. कोणतं घेऊयात आपण या ठिकाणी दिलेलं जी रिॲक्शन आहे. ओके, ही वाली टोटल तिकडे सोपं जाईल आपल्याला. दॅट मॅग्नेशियम रिॲक्ट झाला, मी ऑलरेडी सांगितलं. मॅग्नेशियम रिॲक्शन कोणासोबत केलाय, HCl सोबत केलाय. सल्फ्युरिक ऍसिड सोबत पण रिॲक्शन होईल का त्याची, होणार आहे. त्यांचं रिॲक्शन त्याच्यासोबत पण होणार आहे. जस्ट आपल्या बुकमध्ये कोणासोबत दिलेलं आहे, HCl सोबत दिले. ठीक आहे. आता तो मॅग्नेशियमची रिॲक्शन HCl सोबत झाली तर त्याचं काय तयार होईल, मॅग्नेशियम क्लोराईड, म्हणजे त्याला क्लोराईड साल्ट तयार झाला, मॅग्नेशियम क्लोराईड साल्ट. ॲल्युमिनियमची रिॲक्शन HCl सोबत ॲल्युमिनियम क्लोराईड साल्ट. आयर्नची रिॲक्शन HCl सोबत आयर्न क्लोराईड साल्ट. झिंकची रिॲक्शन HCl सोबत काय तयार होईल, झिंक क्लोराईड साल्ट तयार होत आहे. ठीक आहे. म्हणजे आपण आजच्या लेक्चरमध्ये 3 गोष्टी शिकणार महत्त्वाच्या म्हटलं तर.
ओके, त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की मेटलची रिॲक्शन ऑक्सिजन सोबत, मेटलची रिॲक्शन वॉटर सोबत आणि मेटलची रिॲक्शन ऍसिड सोबत. बाकीचं आहे ते नेक्स्ट लेक्चर.